इनिशियल मीटिंगला सांगितलेलं आहे की असं नाहीये, हे तुम्ही डोक्यात घ्या सगळे अधिकारी की तुम्हाला हे कंपल्सरीच आहे की आमदारासोबत खासदाराचाही थोडा प्रोटोकॉल मोठा आहे, आमचाही सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड असतो, तर तुम्ही आम्हालाही सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे की आमचे स्वतःचे काही प्रोजेक्ट आहे का त्याच्यामध्ये टाकायचे, कारण लोक आम्ही पण लोकप्रतिनिधीच आहे ना, मग तुम्ही कधी एक प्रकल्पाला तरी आम्हाला विचारलं का? उपकेंद्र सुरू झालंय, डिपार्टमेंट कडनं मला एकाचाही फोन नाही, 4 कार्यक्रम झाले होते, मी एकाच कार्यक्रमात जाऊ शकले कारण आमचं अधिवेशन होतं, पण मला पालकमंत्री महोदयांकडनं निरोप आला कार्यक्रमात, डिपार्टमेंट कडनं नाही. तुम्ही तारखा कसं काय विचारून घेत नाही आम्हाला? चर्चा तर करा तुम्ही आमच्याशी, डिपार्टमेंट कडनं आम्हाला एकदा सुद्धा तुमचा निरोप येत नाही. तुम्ही कोऑर्डिनेशन करा ना, त्यांची पण तारीख घ्या, आमची तारीख घ्या, दोघांचं व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करून कार्यक्रम करा ना. तुम्ही बोर्डवर नाव फक्त आमदारांचं टाकता, आम्ही गेले बोलत जेवढेही तुम्ही ऑफिसर आहे ना इथे जिल्ह्यात, तुम्हाला मी परत हे सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा. उद्या तुम्ही अडचणीत येणार बरं, आम्हाला फक्त एक विजिलन्सचं पत्र द्यायचंय तुम्हाला. जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहे, आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्हाला काम करायचंय. आम्ही असं म्हणत नाही, ऑफकोर्स आमदारांचे तेवढा अधिकार आहे, पण आमदारांसोबत आमचाही तेवढा अधिकार आहे प्रत्येक योजनेवर. आम्ही पण लोकांमध्ये फिरतो, आमच्याकडे पण काही असतं डिमांड लोकांच्या. तुम्ही आम्हाला सोडून देणार, आम्हालाच घेणार नाही, आमचंच नाव टाकणार नाही, आम्हालाच कार्यक्रमाला बोलवणार नाही, तर असं कसं चालेल? कोणत्या कामांना घेतली नाही घेतली याचं कोणाशी तुम्ही डिस्कस करता? ते मागच्याच ठीक आहे, मी भांडून मागितलं म्हणून माझ्यापर्यंत आलं, पण ऍज अ गव्हर्नमेंट ऑफिसर तुमची स्वतः नाही रिस्पॉन्सिबिलिटी का की आमच्या मतदारसंघात आमची काय डिमांड आहे? हो नक्कीच. मॅडम आता सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की जी कामं आपल्याला किती काय सूचना देणार तुम्ही? हे दर मीटिंगला मी मागच्या इनिशियल मीटिंगला सांगितलेलं आहे की असं नाहीये, हे तुम्ही डोक्यात घ्या सगळे अधिकारी की तुम्हाला हे कंपल्सरीच आहे की आमदारासोबत खासदाराचाही थोडा प्रोटोकॉल मोठा आहे, आमचाही सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड असतो, तर तुम्ही आम्हालाही सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे की आमचे स्वतःचे काही प्रोजेक्ट आहे का त्याच्यामध्ये टाकायचे, कारण लोक आम्ही पण लोकप्रतिनिधीच आहे ना, मग तुम्ही कधी एक प्रकल्पाला तरी आम्हाला विचारलं का की मॅडम ते तुमचे काही कन्सल्ट आहे का, लोकांनी तुमच्याकडे काही शिफारसी दिलेल्या आहे का, की तुमचं मत काय? मॅडम उपकेंद्र जे आहे ते आपल्याला सुरू होतील, तर त्याच्यासाठी उपकेंद्र सुरू झालंय, डिपार्टमेंट कडनं मला एकाचाही फोन नाही, 4 कार्यक्रम झाले होते, मी एकाच कार्यक्रमात जाऊ शकले कारण आमचं अधिवेशन होतं, पण मला पालकमंत्री महोदयांकडनं निरोप आला कार्यक्रमात, डिपार्टमेंट कडनं नाही. तुम्ही तारखा कसं काय विचारून घेत नाही आम्हाला? चर्चा तर करा तुम्ही आमच्याशी. 4 उपकेंद्र मान्य ना, जवाहरमध्ये 4 उपकेंद्रांचं उद्घाटन झालंय, मी गेले एका कार्यक्रमाला फक्त पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, मग आम्ही कुठे जातो? डिपार्टमेंटकडे आम्हाला एकदा सुद्धा तुमचा निरोप येत नाही. तुम्ही कोऑर्डिनेशन करा ना, त्यांची पण तारीख घ्या, आमची तारीख घ्या, दोघांचं व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करून कार्यक्रम करा ना. तुम्ही बोर्डवर नाव फक्त आमदारांचं टाकता, आम्ही गेले बोलत मॅडम आपले जे आता कार्यान्वित होणार आहे ना त्याच्याबद्दल मी आधीच हे करून घेतो आणि मी तुम्हाला बघा जेवढेही तुम्ही ऑफिसर आहे ना इथे जिल्ह्यात, तुम्हाला मी परत हे सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा. उद्या तुम्ही अडचणीत येणार बरं, आम्हाला फक्त एक विजिलन्सचं पत्र द्यायचंय तुम्हाला. जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहे, आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्हाला काम करायचंय. आम्ही असं म्हणत नाही, ऑफकोर्स आमदारांचे तेवढा अधिकार आहे, पण आमदारांसोबत आमचाही तेवढा अधिकार आहे प्रत्येक योजनेवर. आम्ही पण लोकांमध्ये फिरतो, आमच्याकडे पण काही असतं डिमांड लोकांच्या. तुम्ही आम्हाला सोडून देणार, आम्हालाच घेणार नाही, आमचंच नाव टाकणार नाही, आम्हालाच कार्यक्रमाला बोलवणार नाही, तर असं कसं चालेल? मॅडम आता एक टेंटेटिव्ह शेड्यूल मी शेअर करेन आणि आपल्या ज्या डेट्स आहेत त्या हे 700 कोटी आणताना तुमचा जो प्रस्ताव तिथे गेला तर 1000 कोटीचा 300 कोटी शहराचे होते, 700 कोटी तुमच्या ग्रामीणसाठी मागणी होती, तिथे आम्ही पाठपुरावा करतो पैसे आणण्यासाठी. पैसा निधी येतो त्याला तुम्ही कुठल्या प्रकारचं आमच्याशी कम्युनिकेशन ठेवत नाही, कुठलंच नाही. मग ही कोणती पद्धत, कोणती पॉलिसी तुमची? नाही ना बरोबर हे सांगा ना. तुम्ही बसले का, तुम्ही दोघं तिकडे होतात का कार्यक्रमात त्या दिवशी? तुमच्याकडे एकतरी मेसेज आहे का मला? कम्युनिकेशन तर तुम्ही कोणी कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने केलं आमच्याशी नाही करून या बाबतीमध्ये अंडरस्टँड मीटिंगला कोण होतं? तुम्ही होते काय? मग त्यानंतर त्यानंतर सर मॅडम सर्व प्रोग्राम आम्ही करतो आणि प्रत्येक ज्या मतदारसंघामध्ये ते पत्रिका आपण पाठवतो. तुमच्या पत्रिका आम्ही बघितली, फोटो बघितला, पण तुमचं कम्युनिकेशन आहे आमच्याशी खोटं नका बोलून मी त्याचा. नाही ठीक आहे ना, आम्ही खाते वेळ घेतली का तुम्ही फक्त माहिती दिली की कार्यक्रम आहे, तुम्ही ठरवून घेतात. मी तुम्हाला तेच सांग, तुम्ही तारीख आम्हाला विचारून काय ठरवतो? ठीक आहे, पुढच्या वेळेला तारीख तुम्ही सांगा.
विदाऊट एनी लोकप्रतिनिधी तुम्ही कामाचं असेल, तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे कसं काय तुम्ही उद्घाटन करता? त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही वेळ घ्या ना आमची. तुम्ही पत्रिका छापताना पाठवून देतात की या तारखेला कार्यक्रम आहे. काय आम्ही काय असं काही तुम्हाला हे दिसतो की काय? काय आमचं काय अधिकार नाहीये का? नाही, ठीक आहे मॅडम, आम्ही पुढच्या वेळेला बोलत नाही पासून किंवा त्यांची सारखं आम्हाला जसं चुकीचं बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेतात नाही, का? तसं नाहीये. पुढच्या वेळेला तुमच्या पुढच्या वेळेस म्हणजे काय? मागच्या वेळेस साहेब मी तुम्हाला कलेक्टर ऑफिसला व्यवस्थित बोलून तुम्ही अजून पुढे पत्र दिलं नाही की जाऊन एक वेळ चुकलं असेल, पण वारंवार त्या चुका तुम्ही करत असेल तर आम्ही पण काय शांत बसायचं? हे बरोबर नाही आहे. तुमचं काम हे सांगते चुकीचं. ठीक आहे मॅडम, आता पुढच्या वेळेला तुमच्या डेट विचारल्यावरच आम्ही प्रोग्राम ठेवू. आम्ही काय करतो, काम कम्प्लीट झाल्यानंतर आम्हाला इमिजिएटली चार्ज करावा लागतो. काम कम्प्लीटचा विषय नाहीये साहेब. आमचं क्लिअर म्हणणं आहे. ॲज अ मंत्री म्हणून मी तुम्हाला म्हणते की मला आमदारही तेवढाच महत्वाचं, पण आमदारासोबत आमचाही प्रोटोकॉल तुम्हाला मान्य नक्की, करावाच लागेल. नक्की. आणि करायचं नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही आमच्या लोकसभेच्या स्पीकरला लेटर देतो की नाही, आम्ही तुम्ही सांगितलेल्या डेटलाच आम्ही प्रोग्राम आम्हाला अरेंज विचारत नाही. मग तुम्ही तिथे चक्र मारत बसा मग दिल्लीला कारवाई होतं. उगाच कोणाला अडचणीत आणणं आमचं इंटेन्शन नाही, पण तुम्ही पण तुमच्या लिमिटमध्ये राहा ना. व्यवस्थितपणे सगळं फॉलो करा ना. वारंवार सांगू तुम्ही काय ऐकत नाही. आमदार आणि खासदारांमध्ये कम्युनिकेशन आमचं खूप चांगलं आहे, पण डिपार्टमेंट जर अशा पद्धतीने बघत असेल तर ते मान्य नाही. पालकमंत्री 4 वेळा मला फोन करतात कार्यक्रमासाठी, मग तुमचं काम नव्हतं डिपार्टमेंटचं एक पण फोन करायचं. बरं, हे फक्त मी जळगाव ग्रामीणचं होते, बाकीच्या ठिकाणी कुठं कार्यक्रम झाला आम्हाला तर पत्ता पण नाही आला बाकीच्या तालुक्यांचं. हे बरोबर नाही चाललंय तुमचं. माझं फक्त पत्रकारांना मला काय अधिकाऱ्यांना काय धारेवर धरायचं आणि काहीतरी इथे स्टंट करायचा असा विषय नसतो. विषय क्लिअर आहे की कोणतंही शासकीय काम असेल जे सरकारच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आणायचं, आणि जे केंद्राकडनं जो 60% निधी येत असतो आणि 40% हा राज्य सरकारचा असतो. सगळ्या अधिकाऱ्यांना ह्याच सूचना आहे आमच्या की कामाचं उद्घाटन करत असताना किंवा भूमिपूजन करत असताना आमदाराच्या सोबत खासदारांना बोलवण्याचा पण हा प्रोटोकॉल आहे. फक्त तुम्ही एका बाजूला आमदारांना बोलवणार खासदारांना बोलवणार तर असं हे योग्य बरोबर नाहीये. कारण की शेवटी आज केंद्राचा पण शेअर प्रत्येक योजनेमध्ये आहे, तर तेवढा अधिकार आमचा सुद्धा आहे. काही जे प्रस्ताव बनवले जातात त्याच्या संदर्भामध्ये आमच्याशी पण चर्चा करणं अपेक्षित आहे. कारण की शेवटी आम्ही लोकांमध्ये फिरतो. बऱ्याच वेळा एखाद काम आमदारांना लोक नाही सांगत, ते आम्हाला सांगतात, किंवा काही काम आम्हाला नाही सांगत आमदारांना सांगतात. तर दोघांशी चर्चा करूनच त्या प्रोजेक्टची व्हायबिलिटी रिपोर्ट बनवला पाहिजे किंवा ते सँक्शन केले गेले पाहिजे की जेणेकरून दोघांचं ताळमेळ इथे राखून काम केलं जाईल. काही महत्वाच्या बैठकांमधून पत्रकारांना बाहेर ठेवण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरू झालेला आहे. एकीकडे जे अधिवेशन असतात केंद्रामध्ये किंवा राज्याचं ते लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं, मात्र जिल्ह्याचे जे महत्वाच्या बैठक आहेत तिथं बाहेर ठेवून प्रयत्न असं करू की पालकमंत्र्यांना सांगून आपलंही लाईव्ह कसं चालेल यासाठी, पण पत्रकारांना बाहेर ठेवायचा असं काही उद्देश नसतो. कारण शेवटी तुम्ही पण माहिती पोहोचवत